उन्हाळा सुरू झाला की पहिली आठवण येते ती काकडीची. तर आज बनवूया खमंग काकडी. बनवायला अगदी सोपी आहे, लहान मुलंसुद्धा बनवू शकतात. या रेसिपीसाठी कोवळी काकडी घ्यायची आहे आणि काकडी कडू नसेल याची काळजी घ्यायची. छान कोवळी आणि ताजी काकडी असेल तर काकडीची साल काढण्याची गरज नाही. फक्त याचे मागचे आणि पुढचे देठ काढून टाकायचे आणि काकडी सरळ चिरायला घ्यायची. काकडीचे दोन्ही टोकाकडचे भाग कापून घेतलेले आहेत. आता ही काकडी मधोमध आपण चिरून घेऊया. काकडी आपल्याला चोचवून घ्यायची आहे. चोचवून घेणं म्हणजे काय, तर काकडी अशी उभी धरून उभ्या दिशेने या काकडीला आपल्याला चिरा देऊन घ्यायच्या आहेत आणि मग आपण ही काकडी आडवी धरून याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. आता हे काम तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा करू शकता, पण आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने काकडी चोचवून आपण काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत, खमंग काकडी बनवणार आहोत. तर अशा प्रकारे उभ्या दिशेने काकडीला मी चिरा देऊन घेतले आहे. आता ही आपण चिरून घेऊया. शक्य तितकी ही काकडी बारीक चिरून घ्यायची आहे. अर्थातच आपल्या आवडीप्रमाणे जर काकडीचे तुकडे मोठे हवे असतील तर मोठे तुकडे केले तरी चालेल, पण बारीक तुकडे केल्यामुळे काकडीची कोशिंबीर छान अगदी मिळून येते. तर मी अशा प्रकारे काकडी चोचवून घेतलेली आहे. अगदी फार जास्त बारीक नाही आणि फार जास्त मोठे नाही, अशा प्रकारचे तुकडे करून घेतले. काकडी चिरून झालेली आहे. या काकडीमध्ये दाण्याचं कूट घालूया. हे दाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. या कुटामध्ये दाण्याचे तुकडेसुद्धा आहेत, तर ते दाताखाली येतात आणि खूप छान लागतात. 2 चमचे कवलेलं खोबरं घालायचं आहे. या कोशिंबिरीत मीठ सर्वात शेवटी घालायचं, कारण मिठामुळे काकडीला लगेचच पाणी सुटतं. तर आपण या कोशिंबिरीला आता फोडणीत देणार आहोत. तर फोडणीसाठी मी पळी तापत ठेवलेली आहे. 4 चमचे तूप गरम केलं आणि या तुपामध्ये आता आपण जिरं घालूया. जिरं छान फुललं पाहिजे. जिरं तडतडलं की लगेचच गॅस बंद करायचा. थोडासा हिंग घालायचा आणि आता हिरव्या मिरचीचे 2 तुकडे घातलेले आहेत. फोडणी आता कोशिंबिरीवर ओतून घेऊया. साजूक तुपाच्या फोडणीमुळे या कोशिंबिरीला एक छान खमंगपणा येतो. आता ही फोडणी आपण कोशिंबिरीवर ओतून घेऊया. आता हे सर्व पदार्थ आपण छान मिक्स करून घेऊया. आता हे सर्व आपण छान कालवून घेतलं. आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया. आता हे सर्व आपण हाताने कालवून घेऊया. हलक्या हाताने कालवायचं आहे, काकडीला पाणी सुटता कामा नये. आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि ही आपली खमंग काकडी तयार. लगेचच सर्व करूया. काकडीची कोशिंबीर बनवताना एकच काळजी घ्यायची आणि ती म्हणजे फार वेळ आधी ही कोशिंबीर बनवून ठेवायची नाही, कारण त्यामुळे काकडीला पाणी सुटू शकतं आणि सर्व कोशिंबीरीची मजा निघून जाते. तर या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा ही खमंग काकडी बनवून पहा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.